स्वच्छता मोहिमेला मिळणारं व्यापक समर्थन आणि सक्रिय सहभाग देशासाठी आश्वासक असून हा स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा प्रवास आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. 2023च्या स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता मोहिमेतून बचत गटांच्या महिलांना रोजगार मिळवण्याची संधी देण्याची संकल्पना अधिक आनंददायी आहे, असंही त्या म्हणाल्या. स्वच्छता मित्र या लढाईतले आघाडीचे योद्धे आहेत, असं त्या म्हणाल्या. कचऱ्यातून संपत्ती ही वर्ष 2023च्या स्वच्छता सर्वेक्षणाची संकल्पना आणि स्पर्धेचे वेगवेगळे निकष यामुळे स्वच्छता सर्वेक्षण अभियानाला बळ मिळालं, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचं स्वरूप देण्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध संघटना, नागरिक आणि सफाई कामगारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्या म्हणाल्या. वर्ष 2023 का विषय है वेस्ट टू वेल्थ। ये बहुत अच्छा और उपयोगी विषय है। आपकी इस सोच को आगे बढ़ाते हुए मैं कहना चाहती हूँ, वेस्ट इज वेल्थ। आपके सुमधुर संगीतबद्ध अंतिम में बहुत अच्छा संदेश दिया गया है। कूड़ा कचरा को कंचन में परिवर्तन करना है। संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है। आप सब स्वच्छता से संपन्नता के मार्ग पर आगे बढ़ रहे हैं तथा स्वच्छता अभियान के द्वारा महिलाओं की आर्थिक आत्मनिर्भरता के अवसर उत्पन्न कर रहे हैं। इसके लिए मैं आप सबकी बहुत सराहना करती हूँ. स्वच्छता मोहिमेत युवकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, असं सांगत जर युवा पिढीनं देश स्वच्छ ठेवण्याचा निश्चय केला तर 2047 साली भारत विकसित देशासोबतच जगातल्या सर्वाधिक स्वच्छ देशांपैकी एक देशही बनू शकेल, असं त्या म्हणाल्या.